मी बाबांना मागचे 35 वर्ष 5ला उठताना बघतेय, कारण की ते स्विमिंगला जातात. मलाही लवकरच उठायची सवय, मला लवकरच झोपायची सवय. आई वडीलच आहे की जे ह्या सगळ्या गोष्टी इनडिरेक्टली शिकवत राहतात. मुलासाठी वेगळं करण्यापेक्षा आपण ना आपल्यामध्ये आपण चेंजेस करायला पाहिजे. आणि जे आम्हाला जाणवतं की आम्ही विहंग झाल्यापासून आम्ही पण आमच्यामध्ये खूप चेंजेस केलेले, जसं की घरात 0 पॅकेज फूड, नो जंक फूड. जर आपणच नाही खाल्लं तर 6 महिन्यानंतर मी माझ्या बाळाला काय खाणं दिलं पाहिजे? सॉफ्ट फूड ते नक्कीच बाईट करू शकते. आणि तुम्ही जेवढं एक्सपोजर द्याल तेवढंच ते होईल. त्यांना काय जगात आलं ते एक्सप्लोर करण्यासाठी चाललेलं आहे की फूड जर्नी तुम्ही कशी ठेवा की जेणेकरून मुलांना सगळ्या गोष्टी खायची सवय राहील. आणि 6 महिन्यापासून आपण जनरली प्रवास सुरू करतो फूड जर्नीचा. जनरली आपण मी म्हटलं कसं की दात नाही येत तर मग मी जेव्हा 9 महिन्याची असताना तिला पाण्यात टाकलं. माझे बाबा स्विमर आहेत, आय एम ऑल्सो स्विमर. सो माझं असं आहे की दोघींना स्विमिंग लवकरात लवकर आलं पाहिजे. तर त्याच्यामुळे आम्ही नमस्कार, मी श्वेता मोरे, तुमचं जिजाराच्या अकाउंटमध्ये सहर्ष स्वागत आहे. आपण प्रत्येक वेळी वेगळे वेगळे विषय बघत असतो पॉडकास्टमध्ये की जे लहान मुलांच्या रिलेटेड आहेत. आज आपल्याकडे ज्या पाहुणे आलेले आहेत त्या स्वतः कॉन्टेंट क्रिएटर आहेत आणि काय म्हणू शकतो की बेबी कॉन्टेंट, अ मॉम कॉन्टेंट क्रिएटर. पण आतापर्यंत ॲज अ फेस म्हणून तुम्ही त्यांना कमी पाहिलेलं असेल, पाहिलं आहेच आहे पण कमी पाहिलेलं असेल. पण आज आपण त्यांच्याशी खूप गप्पा मारणार आहोत. ॲज अ फेस आपण त्यांच्याबद्दल सगळं जाणून घेणार आहोत की कसं प्रवासाला सुरुवात झाली, कसं केलं, ॲज अ वर्किंग वुमन, अलॉंग विथ कॉन्टेंट आणि 2 वर्षाचं लहान मूल, हे सगळं ते कशा सांभाळतात. तर तिचं नाव आहे मुग्धा आणि ती एक IT प्रोफेशनल आहे. आणि मी जसं सांगितलं की ती कॉन्टेंटही क्रिएट करते, तर रिसेंटलीच तिने कॉन्टेंट क्रिएट करायला सुरुवात केली आहे, पण लोकांचा उत्तम प्रतिसाद आहे. तिचं चॅनल जे आहे ते म्हणजे विहंग MAK, ज्याच्यावरती तुम्हाला लहान बाळाच्या रेसिपीज बघायला मिळतील की जी सगळ्या आईंची खूप मोठी अडचण असते. सो त्याला पण नक्की सबस्क्राईब करा आणि हा पॉडकास्ट पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला सुद्धा खाण्यापासून ते तिचा कसा प्रवास होता हे सगळं समजेल. सो नमस्कार. थँक्यू मुग्धा, तू जिजाराच्या पॉडकास्टवरती आल्याबद्दल. तर आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत आणि मला तुझ्याकडनं तुझा प्रवास जाणून घ्यायचा आहे की तू कसं सुरू केलं, म्हणजे कॉन्टेंट क्रिएट करणं हे तुझ्या डोक्यात पहिले कुठे आलं की तू ॲज अ IT प्रोफेशनल आहेस? तर सांगायला म्हणलं आपण अगोदरही बोलत होतो जसं की प्रेग्नन्सीमध्ये शेवटच्या म्हणजे 3rd ट्रायमिस्टरच्या थोडा ऑफिसचा लोड पण कमी झाला होता, रिकामा वेळ बराच होता, रात्री झोप वगैरे लागायची नाही पाहिजे. तर तेव्हा असं होतं की चालू होतं की आपण थोडा सोशल मीडिया किंवा कॉन्टेंट क्रिएशनला एक्सप्लोअर करूया. पण निश असा काही कुठला पर्टिक्युलर इंडस्ट्री किंवा असं काही डोक्यात नव्हतं, फक्त होतं की आपण एक्सप्लोअर करूया वगैरे म्हणून. पण ते विचार चालूच होते, त्याच्यामध्ये डिलिव्हरी झाली वगैरे. आणि मग फर्स्ट टाइम म्हणजे मॅटर्निटी लिव्ह मध्ये वगैरे मग तसा फर्स्ट 6 मंथ्समध्ये बाळ पण लहान होतं, थोडा मोकळा वेळ होता. मग तेव्हा असा विचार आला की असे तसे जग बाळाभोवतीच फिरतंय, सो आपण थोडंसं बेबी रिलेटेड वगैरे निश असा ट्राय करून बघूया, अशा ह्याच्यामध्ये होतं. सो सुरुवातीचे काही दिवस होते, मग थोडा फनी कॉन्टेंट असेल किंवा कारण 6 महिन्याच्या तसं फार काही नव्हतं. आणि जे सगळ्याच्यातलं थोडं थोडं ट्राय केलं होतं मी की टिप्सवाला झालं किंवा हे. पण मी कम्फर्टेबल फारशी नव्हते, कारण लहान बाळ असल्यामुळे त्याला जास्त म्हणजे तो जास्त ऍक्टिव्हिटीज काही करत नव्हता, त्यामुळे त्याच्या रिलेटेड अकाउंट वाटत नव्हतं आणि मी फारशी कम्फर्टेबल नसते कॅमेरा समोर यायला वगैरे, त्यामुळे असंच थोडं हातपाय मारण्यात चालू होतं. जसा तो 6 महिन्याचा वगैरे झाला, मग त्याची फूड जर्नी सुरू झाली. आणि मग मी हळूहळू पहिले स्टोरीज पासून, पहिले इकडे सायमल्टेनियसली असं थोडा फनी कॉन्टेंट किंवा थोडं जसं वाटत होतं तसं टाकणं चालू होतं बेबी रिलेटेड. पण स्टोरीजमध्ये मी त्याच्या रेसिपीज किंवा तो काय खातो वगैरे स्टोरीजमध्ये टाकत होते. सुरुवातीला जे थोडे ऑडियन्स होते तर ते रिच आउट करायला लागले की अरे तुम्ही काय देता, रेसिपी काय, किंवा अरे तो कसं काय सगळं खातो. मी त्याला दोन्ही चालू होतं, बेबी लेड विनिंग म्हणजे आणि ट्रेडिशनल आपली मेथड दोन्ही चालू होतं. अरे तो कसं काय खातो, मग तुम्हाला टेन्शन येत नाही का, तो सगळा पसारा करेल वगैरे. मग असं करत करत मग असं मला जाणवायला लागलं की अरे हा प्रॉब्लेम बराच मोठ्या लेवलचा आहे आणि मेजर लोक स्ट्रगल करतात याच्यामध्ये. आणि मग असं होतं की असे नाही की मी खूप एक्सपर्ट आहे, पण मी जे काही स्टडी करत होते, मला जो एक्सपिरियन्स होते, मग मी तो शेअर करायला लागले.
तो त्यांच्या यूज म्हणजे त्यांना कामी पडायला हो, लागला, हो. त्यांना यूज व्हायला लागला, त्याचा हेल्प व्हायला लागली. मग तसं मोटिवेशन मिळत गेलं Right. आणि मग तो हळूहळू तसा निश बसत गेला की बेबी रिलेटेड रेसिपीज Food. आणि मग नंतर मग पेरेंटिंग टिप्स मग ते Right. नंतर ऍड ऑन होत गेलं जसं Yes. जसं हे यायचं. पण बघ ना, म्हणजे तू तुझ्या कॉन्टेंटवरती पण बघितलेलं असेल की आता सध्या आईला हा खरंच खूप मोठा प्रश्न पडलेला असतो हो. की 6 महिन्यानंतर मी माझ्या बाळाला काय खाणं दिलं पाहिजे. म्हणजे बरेच पालक म्हणजे आई मला सुद्धा मेसेज करतात की 7 महिन्याचा आहे, काय देऊ, काय इंट्रोड्यूस करून इथून प्रश्न इथून पड सुरुवात. हो. किंवा मी जे पाहिलेलं आहे की एकाच प्रकारचं खाणं देतात. हो. फक्त काय तर सुरुवातीला डाळीचं आणि तांदळाचं पाणीच दिलं पाणीच दिलं. किंवा आता काय फक्त डाळ भातच देतो, हो, वरण भातच वरण देतो. भात देतो. पण मग मूल 1.5-2 वर्षाचं झाल्यानंतर खातच खात नाही. नाही. म्हणजे आणि ते परत मिक्सर मधून काढून द्यायचं की हां, दात right. नाहीये. हो. जे हे एक खूप मोठं मिथ आहे हां. की दात नाहीये तर मुलांना चावता येत नाही. Right. हा ऑब्व्हियसली चकली असं एवढ्या हां. कडक गोष्टी नाही खातायत. बट सॉफ्ट फूड असेल तर त्यांचं कधी असं ज्यांना दात नाही आलेत मुलांना त्याच्या दाढीचं तिथे कधी किंवा दात हिरड्यांमध्ये कडक. बोट ठेवून बघा. हां. चांगलं चावतात ते. हो. आपल्यावर निशाण येतं आपल्या बोटांवर वगैरे व्यवस्थित. सो सॉफ्ट फूड ते नक्कीच बाईट करू शकतात. आणि Yes. तुम्ही जेवढं एक्सपोजर द्याल हो. तेवढंच ते हे होईल. त्यांना Right. काय जगात आलं ते एक्सप्लोर करण्यासाठीच खरंच आलेलं आहे. आहे. तर तुम्ही अपॉर्च्युनिटीज नाही दिल्यात तर नाही ना. तुम्ही रोजच साधं वरण भात दिला तर आपल्याला पण होतं आणि त्यांना पण. एक पॉइंट येतो जेव्हा त्यांना हालचाल करायला सुटते आणि मग झालं, हां, मग नाही. संपलं. म्हणजे की आता वरण भात आता मला नको आहे. आता नको. मला नाही घ्यायचं आहे. आणि मग दुसऱ्यांच्या ताटात काय मग ते दिसायला हां, लागतं. right. आणि मग आपण व्यवस्थित नाही दिलं तर मग कुठेतरी दुसरं काहीतरी खाल्लं जातं Right. आणि मग अननोईंगली मग चुकीच्या सवयी लागतात किंवा बरोबर. असं होतं. हो, हो, हो. आणि साधारण असं होतं की 1 वर्षानंतर म्हणजे कसं असतं साधारण मूल 1 वर्षापर्यंत किंवा 1 वर्षानंतर चालायला वगैरे लागतं. Right. तोपर्यंत रांगत असलं तरी थोडं आपल्या कंट्रोलमध्ये हो, हो, असतं. हो, हो. पण चालायला लागल्यानंतर वगैरे म्हणजे फार उठून बिठून ताटावरून उठून वगैरे निघून जाणं इथपर्यंत स्टेज येते. हां, right. आणि तसे तेव्हा ॲपेटाईट थोडा कमीच होतो कारण Right. पहिल्या वर्षामध्ये ग्रोथ खूप फास्ट होते. Yes. नंतर थोडी स्लो डाऊन होते. हो. आपोआप ॲपेटाईट कमी होतो. मग लोकांना वाटतं अरे आता ह्याचा हा खाणंच बंद झालाय. हां. तुम्ही पण कधी नोटीस केलं असेल साधारण एक वर्ष किंवा 12-13 महिन्याची मुलं झाले की तेव्हा आईवडिलांना प्रश्न अरे हा काही खातच नाही, काही Right. खातच हो, नाही हो, हो. की 2-3 बाईट खाल्ले आणि झालं म्हणतो. पण त्यांचा ॲपेटाईट पण कमी झालेला असतो. हम्म. मुळात प्रॉब्लेम कुठं होतो आपण ना क्वांटिटीशी ना आपण सिग्निफिकन्स सोडायला बघतो की अच्छा Right. त्यांनी 1 वाटीभर भात खाल्ला किंवा अर्धी पोळी खाल्ली म्हणजे त्यांनी पोटभर खाल्लं हे असं आपल्याला वाटतं. हो. पण तसं नसतं. आपण मुलांच्या पोटावर विश्वास ठेवला त्यांना पण कळत असतं भूक लागली वगैरे. खरंच मे आहे. बी ते व्हर्बली आपल्याला सांगू त्यांचे क्यूज आपल्याला बघावे लागतात ॲज अ हो. पेरेंट म्हणून. Right. बट त्यांना कळत असतं आणि त्यांना कळायला पाहिजे की तरच म्हणजे भूक लागली हे मला जी हो, चिडचिड हो. होतीये Right. हे भुकेचं लक्षण आहे. हे मी हम्म. खाल्ल्यानंतर हे कमी होतं, शांत होतं. Right. हे क्यूज डेव्हलप व्हायला पाहिजे. Actually. आणि मग ते आणि थोडं त्यांच्या कलाने घेतलं तर हम्म. होतं. असं वाटतं अरे एक वेळ खाल्लं नाही तर काही उपाशी मरत नाहीत मुलं. हां. पण असं नाही व्हायला पाहिजे. पण ती साधारण इथेच होतं. 1 वर्षापर्यंत हो. थोडं व्यवस्थित पेरेंट्सचं बसतं. म्हणजे 6 महिन्यापासून सुरू होतं. एक्सप्लोर करेपर्यंत वाटतं की आता हो. जम बसलाय की आपल्याला थोडं त्यातलं कळतंय कळतंय. की लगेच पुढचं माइलस्टोन येतं Actually, आणि सगळं कळमळून मी पडतं. तर तुला सांगते म्हणजे मी कॉन्टेंट क्रिएशन ही दुसरी झाल्यावर सुरू केला आणि म्हणजे सगळ्या प्रूव्हन प्रॅक्टिसेस ज्या आहेत त्या 100% रायावरती इम्प्लिमेंट झाल्या. म्हणजे जिजाच्या बाबतीत ॲज अ फर्स्ट पेरेंट तुला पण आता विहंगाच्या बाबतीत कळत असेल की आपण थोडेसे कॉशियस असतो की हो. हे करायचं नाही करायचं असं होतंय तसं होतंय. पण तेच मी रायाच्या बाबतीत 100% म्हणजे इम्प्लिमेंटेशन बिनधास्त. केलं आणि त्याचं आउटपुट एक्सलंट आलं. म्हणजे जिजा ही सगळंच खाणं खात होती नो डाऊट. पण तू जे म्हणत होतीस ना ग आता की आज माझं मूल नाही खाते किंवा ह्यानी खायलाच पाहिजे. खायलाच पाहिजे. पण म्हणजे आपण आई म्हणून ही गोष्ट आयडेंटिफाय कंटिन्युअसली करत राहिली पाहिजे की नक्की काय कारण आहे. म्हणजे Exactly. कधीतरी दात यायला सुरुवात झालेली आहे, इरिटेट होतंय त्यांना बरोबर. किंवा काय म्हणजे आजारी आहे. आजारी आहेत, हां. कणकण आलेली आहे, काहीही असू काही असू शकतं. शकतं. एक्झॅक्टली. पण मग पालकांचं तेच असतं की मला हे खात नाहीये तर आता मला भरवायचं भरवायचं. मग एनी मीन्स मग yes. लास्ट ऑप्शन स्क्रीनचा राहतो. हां, म्हणजे हां. बाय काही जाऊन जाऊन दंडभेद पण पोटात घुसवायचं आहे Yes, अशा ह्याच्यामध्ये असतं. खरंच. पण
आई आहे हो. त्याच्यामुळे हे तिच्या डोक्यात हे चालू की माझ्या बाळाने खायला पाहिजे, पण ह्यानी आईवरती पण स्ट्रेस येतो ग. येस, म्हणजे येतो. तू पण इथे ना म्हणजे माझं असं नेहमी म्हणणं असतं किंवा हम्म. आम्ही नेहमी म्हणतो की पेरेंट हे म्हणजे आपण ना मूल वाढतं तसं आपण पण, कारण Grow जरी झालं आता तू पाहिजे. सेकंड टाइम जरी पेरेंट असली हो. बट स्टील प्रत्येक मूल वेगळं असतं हो, आणि हो, प्रत्येक हो. मुलानुसार पेरेंट पण वेगळं असतं. म्हणजे तू Right. जिजासाठी आई वेगळी आणि रायासाठी म्हणजे आई 100% म्हणून तुझे एक येस. असं वेगळं आहे. हो. सो ते त्यांच्यासोबत आपण पण वाढत असतो. आपल्याला पण खूप गोष्टी अनलर्न कराव्या लागतात, नवीन गोष्टी शिकाव्या Right. लागतात आणि ही कंटिन्यू प्रोसेस आहे. हम्म. आणि एक मेथड एकासोबत वर्क झाली म्हणजे ती दुसऱ्यासोबत होईलच असं बिलकुल नाही, नसतं. बरोबर बरोबर. म्हणजे कंपॅरिझन तर होऊच शकत होऊच नाही. नाही शकत. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल की माझी राया ही सगळं खाते. म्हणजे ती कशी आहे की येईल तुमच्या ताटात बसेल आणि खाऊन घेईल. जिजाचं असं नाही आहे. तुम्ही तिला जेवढं द्याल ती तेवढंच खाणार, उठून जाणार. तुम्ही नंतर तिला तिचं खाणं झाल्यावर केक जरी आणून दिला तरी ती त्याच्याकडे बघणार नाही, कारण की तिचं पोट भरलेलं आहे. सेम सेम विहंगाचं. सो हे जे आहे तर म्हणजे मी जिजाला आणि रायाला नाही कम्पेअर करू शकत. हा एक्झॅक्टली. किंवा आता तू पण बघत असशील की तुमचं मूल एवढं नीट खातंय, आमचं कसं नाही खाते, आम्ही काय दिलं पाहिजे, किंवा खाण्याच्या चवी तुम्ही कशा इंट्रोड्यूस केल्या, हा लोकांचा खूप मोठा प्रश्न आहे माहितीये. की 2 वर्षाचं झालंय काहीच खात नाहीये. हा जो प्रश्न आहे, मला ह्याच्यासाठी तुझ्याकडनं उत्तर हवं आहे की तू काय सांगशील की फूड जर्नी तुम्ही कशी ठेवा की जेणेकरून मुलांना सगळ्या गोष्टी खायची सवय राहील. एक्सपोजर हा सगळ्यात मोठा आणि पेशन्स. राईट. सुरुवातीपासून जेव्हा आपण म्हणलं मी 6 महिन्यापासून आपण जनरली प्रवास सुरू करतो हो, फूड हो. जर्नीचा. जनरली आपण मी म्हटलं तसं की दात नाही आहेत तर मग चला मिक्सरमधून काढून द्या, Right. मऊ मऊच देऊया आपण हो, हो, असं. हो. आणि आपण त्या सगळ्या याच्यामध्ये असं वाहवत नाही म्हणा, पण आपण तसं जातो. त्या फ्लो मध्ये पण असतो. हा फ्लो मध्ये असतो. पण तसं हळूहळू इंट्रोड्यूस करायला पाहिजे. हो. पहिल्या याच्यात आपण प्युरीने केलं, मग हा. टेक्स्चर पण चेंज व्हायला पाहिजे Right. हळूहळू. हो. ठीक आहे, तुम्हाला वाटलं प्युरी सोबत थोडा कम्फर्टेबल झालाय, मग तुम्ही थोडं हँड मॅच द्या, हम्म. मग सॉफ्ट द्या, मग हो. असं सेम ह्याच्यासोबत काय म्हणतात फ्लेवर्स सोबत पण आहे. Right. मीठ साधारण आपण 1 वर्षापर्यंत देत नाही, हो, कारण हो. त्यांच्या किडनीला आणि काही मीठ नाही दिलं तरी काही फरक पडत खरंच नाही. आहे. त्यांना मिठाची चवच माहित नसते, त्यामुळे त्यांना फरकच पडत नाही की तुम्ही Yes. मीठ दिलंय का नाही दिलंय. गोड पण शक्यतो अवॉइडच करायला पाहिजे. हो. नॅचरल स्वीटनेस जेवढा आहे, हा. अगदीच वाटलं तर खजूर घातलं एखादा खजूर, वगैरे, that is मनुके, fine. हा, हा, अंजीर, खजूर सुके जे अंजीर. नॅचरल आहे. हा, गूळ रे. नाही, साखर नाही, स्टिविया नाही. हम्म. आजकाल हे पण आले की बापरे. स्टिविया. ओह. म्हणलं मोठ्यांना पण स्टिविया खायचं की मग मॉंग शुगर जे आहे, हा, मॉंग हा. फ्रूट शुगर, कोकोनट शुगर, कशाला पण. हा. मेन जे ओके फ्लेवर्स कडे आपण पहिले हा. की हळूहळू तुम्ही सगळे इंट्रोड्यूस करा. Yes. हळद तर सुरुवातीपासून घालू शकतात, जिरेपूड सुरुवातीपासून घालू हम्म. शकतात, हिंग घालू शकतात. आणि हो. मग हळूहळू तुम्ही ऍड करत जा. तिखट नका घालू. तिखटचं बरोबर आहे, त्यांचा तो टॉलरन्स यायला थोडा हा, वेळ right. लागतो. पण बाकी आपल्याकडे किती फ्लेवर्स आहेत. Actually. दालचिनी घाला, एखादं हो. मिरं घातलं तरी ते काही खूप तिखट नसतं. मिरं Right. घाला. हो. असं हळूहळू तुम्ही जितके फ्लेवर्स इंट्रोड्यूस करा. आता हम्म. तर ओरेगानो आणि हे पण फ्लेवर्स हा, आपल्याकडे आलेत, म्हणजे right. थोडे वेस्टर्न फ्लेवर्स. हो. तर सगळे तुम्ही घाला हळूहळू न कळता. आणि असं नाही की एकसाथ सगळे मसाले एकसाथ घातले, असं Actually. नाहीये. हो. थोडं थोडं ऍड करा. Right. आणि असं नाही की तुम्हाला फॅन्सी फूड द्यायलाच पाहिजे हो. वगैरे. तुम्ही जे खाता तेच सेम द्या. हो. म्हणजे एक विहंग 7 महिन्याचा होईपर्यंत त्याचा डाएट वेगळा होता. म्हणजे हो, हो. प्युरीज म्हणा किंवा हा. भाज्यांची वरण भातामध्ये भाजी कुस्करून हो, वगैरे हो. उकडलेली भाजी Right. 7 महिन्यापर्यंत होता. Yes. 8व्या महिन्यापासून आम्ही जे खात होतो तेच होतं, फक्त त्याच्या पॅलेटला जसं सूट होईल तसं. हो. म्हणजे आम्ही दोडक्याची भाजी केली हा. तर त्याच्या वरणामध्ये दोडका परतून घालत होतो, हा. सेमच झालं. हा. पोळी तो 8व्या महिन्यापासून कुस्करून वगैरे खात होता हा. आणि 10व्या महिन्यापासून आपण छोटे छोटे तुकडे करून मी देत होते Okay. त्याला. की सेम शेपूची भाजी केली आहे, ओके भाजी पोळी नाही खाता येत अजून हा. 8-9 महिन्याच्या बाळाला, हा. पण वरण तर तुम्ही खाऊ घालताय, हो. मग शेपू वरणात घाला, हा. सेम झालं. हा. सुरुवातीला मी फोडणीतच घालायचे, मग नंतर त्याची भाजी वेगळी करायला लागले हो. आणि त्याच्या समोर ती मी भातामध्ये घाल. त्याला कळायला पाहिजे ही भाजी अशी दिसते. Right. प्रत्येक वेळेला डायरेक्ट एक फायनल मिक्सचर त्याच्या समोर न्यायला पाहिजे. Right. भात वेगळा, वरण वेगळं, वाटीमध्ये भाजी वेगळी, हम्म. ते मिक्स करून खाऊ घाला, पण त्याच्या बाळाच्या समोर मिक्स करून घाला. असं Right. त्याला कळतं हे वेगळं आहे, हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. हो. आणि हे एकत्र करून आपण खाऊ शकतो किंवा वेगवेगळं पण खाऊ Right. शकतो. बरोबर. तसं हळूहळू तुम्ही करत आणि तुम्ही जे जेवता तेच दिलं हम्म. तर एक्सपोजर. तुम्ही रोज एकच पदार्थ नाही खात ना, तुम्ही Actually. रोज वेगवेगळे पदार्थ खातात ना. हो. एक भाजी आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा गेल्यावर आपण परत म्हणतो की अरे परवाच खाल्ली होती भाजी आपण, आज हो. कशाला. Right. सेम तसं
म्हणजे आता टेन्शनही राहत नाही वेगवेगळं रोज काय करायचं. हा, ऍक्च्युली तुम्हाला वाटतं स्नॅक्सला द्या वेगळा, ब्रेकफास्टला थोडंसं वेगळं काही, हो पण मेन जे जेवण आहे ते त्याला तुम्ही जेवणच तुमच्यातलंच द्या. दिला, हो. तुमच्या आईवरचा पण स्ट्रेस कमी हो. होतो हम्म. आणि मुलालाही एक्सपोजर मिळतं वेगवेगळे Right. पदार्थ हो, खाण्याचं. बरोबर. बघ ना, मी पण ह्याच्यात बघते किंवा तुलाही असे काही मॉम्सच्या कमेंट्स आलेल्या असतील की 2 वर्षाचं झालंय, 3 वर्षाचं झालंय आणि खात नाही आहे. पण मग ह्याच्यामध्ये आपण ते टेक्स्चर्स इंट्रोड्यूस केलेले नसतात. बरोबर. म्हणजे फळं जी आहेत ही आधीपासूनच इंट्रोड्यूस झाली पाहिजे, एक्झॅक्टली. की जिथे मला गरमही खाणं मिळतंय तिथे गारही आहे, गारही म्हणजे जे पाहिजे. नॉर्मल आहे बरोबर ते. आहे. जिथे मी शिजवलेलं खातीये तिथे मी कच्चंही कच्चंही खाते. खातीये. बरोबर. सो हे जे इंट्रोडक्शन आहे, म्हणजे जितक्या गोष्टी आजूबाजूला उपलब्ध आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या तुम्ही जर मुलाला दिल्या तर तुम्हाला हा त्रासच होणार नाही. ते सेम की तुम्ही जसं खाता सेम दिलं ना, तर Right. रोज काय वेगळं द्यायचा हा प्रश्नच पडत नाही. ऍक्च्युली आणि मग मूल खात नाहीये किंवा हा प्रॉब्लेम हो राहत हो नाही. हो. तुम्ही वेगळं खाणार, आपोआप मुलं का पण वेगळं खाणार. हम्म. तुम्ही मेन आपण जे म्हणतो की पेरेंट्स हे रोल मॉडेल किंवा मुलं आपल्याला कॉपी Right. सगळ्याच ह्याच्यात करतात. म्हणजे फक्त अच्छा. आपण जे बिहेवियर आहे त्याच्यातच नाही, हम्म. सगळ्याच तुम्ही काय खातात. हो. म्हणजे मी अगदी सांगायचं झालं, अजून विहंगाला खायला सुरुवात पण नव्हती केली, पण हो. एक 4-5 महिन्याचा झाला. आम्ही रोज जेवताना त्याला आम्ही सोबत हो. घेऊन बसायचो. हा. त्याच्या हातात चमचा दिला वगैरे, तो रोज बघायचा. आम्ही जेवताना रूल हो. असतो की सगळेजण ऍटलिस्ट दिवसातला 1 मील तर सगळ्यांनी मिळून एकसाथ जेवायचा, हम्म. विदाऊट काही नाही, फोन नाही, काही नाही, काही नाही, हम्म. सगळे मिळून जेवणार. तो बघायचा सगळ्यांच्या, ओके सगळेजण मिळून जेवतात, एन्जॉय करून जेवतात. हम्म. इव्हन आम्ही त्याचं जेव्हा सुरू झालं, हो. अगदी पहिलाच महिना होता तेवढा, त्याच्यानंतर 7व्या महिन्यापासून त्याची हाय चेअर आमच्या डायनिंग टेबलच्या बाजूला होती. Right. सोबत आम्ही जेवायचो, सोबत गप्पा मारायचो. हम्म. सो त्याला बाळाला पण दिसायला पाहिजे की हे काम नाहीये, जेवण म्हणजे काम नाही, ही नॅचरल आहे, ते एन्जॉय करून जेवता येतं. Right. मग तुम्ही गप्पा मारत जेवा, नॉर्मल असं त्याच्यासोबत जेवलं तर त्याला कळतं, अच्छा ओके असं खायचं असतं, चमचा असा पकडायचा असतो. आता चल तुला मी चमचा पकडवते शिकवते असं म्हणून कधी मूल शिकत नसतं. तुम्हाला माहित खरंच आहे. नसतं तेव्हाच ते तुम्हाला ऑब्झर्व करत असतं आणि खरंच, तेव्हाच खरंच, खात असतं, खरंच. तेव्हाच शिकत असतं मूल. येस, म्हणजे आपण हे ट्रायल अँड एरर्स केले. एक्झॅक्टली. तू सुद्धा जे आहे ह्या सगळ्यातनं ट्रायल एरर करून शिकतीयस की बरोबर. कसं हे चालतंय हो. किंवा कसं वर्कआउट होतंय. आणि सी, आपण 100% एफर्ट्स घेतो किंवा कुठलीही आई एफर्ट्स घेतेच, पण जसं तू म्हटली की तुम्ही असं काही वेगळं एक्सक्लुझिव्ह काम करायचंय हां. असा न विचार करता की म्हणजे सगळं नॉर्मल आहे. हां. आणि माझ्या बाबतीत सुद्धा पहिल्यांदा हे झालं की काही दिवस मला असं व्हायचं, आता मला हे करायचंय, आता मला ते करायचंय, मग हे नाही झालं, मग आता 4 खाणी वेगळी बनवायची आहेत, मला सेम नाही खायला द्यायचंय. पण मग मी स्वतःला समजवलं की हा प्रवास खूप छान आहे, तो तुला एन्जॉय करायचा आहे. तू जर टेन्शन आणि स्ट्रेस घेत बसलीस तर तू तुझ्या मुलाकडे काय पास ऑन करणार एक्झॅक्टली. आहे. आणि आपण स्ट्रेसमध्ये कुठल्याही सिच्युएशनमध्ये आपण कसं बिहेवियर करतो हो, हे ते खूप बारकाईने ऑब्झर्व करत असतात. खरंच. म्हणजे आपण स्ट्रेसमध्ये कसं बिहेवियर करतो, आपण एकदम चिडतो का आपण एकदम हे होतो, हो, आयसोलेट होतो हो. का आपण शांत होतो, सगळं ते ऑब्झर्व करतात आणि Right. आपल्याकडूनच ते शिकत असतात. हम्म. की खूप आपल्या नकळतपणे खूप गोष्टी त्या पकडल्या, असं आपल्या Yes. कधी कधी वाटत पण नाही, असं आपल्याला एकदम अरे हे कधी शिकला, हे तुला कोणी शिकवलं, पण त्याला काय Right. कोणी असं शिकवलं का अरे असं करायचं, Yes. त्यांनी कुठेतरी बघितलेलंच असतं हो. आणि आपल्यालाच बघितलेलं असतं. खरंच. आता तुझ्या कॉन्टेंटच्या बाबतीत बोलूयात. म्हणजे जसं तू म्हणाली की तू एक सेक्टर पकडला आणि ज्याला तुला खूपच उत्तम प्रतिसाद मिळाला. प्रतिसाद मिळाला. म्हणजे लहान मुलांच्या खाण्याच्या रेसिपीज. आणि विहंग जसा ग्रो होत आहे तसं तुझं अकाउंटही ग्रो होत आहे, हो. किंवा तशा रेसिपीज सुद्धा ग्रो होत आहेत. हो. म्हणजे तू प्रत्येक वेळी काहीतरी नवीन गोष्ट इंट्रोड्यूस करते की जी एखाद्या आईला नाही माहिती आहे आणि जी ती तिच्या मुलांवरती ट्रायल अँड एरर करते. तुझे काही व्हिडिओज आहेत की जे इट इज इन टू मिलियन्स. हो. म्हणजे ह्याच्या वेळचा तो स्ट्रॉबेरीची जी हो, माळ घातलेली हो, होती हो, हो. तो एक व्हिडिओ, त्याच्यानंतर ओव्याच्या पुरचुंडीचा हो, व्हिडिओ. हो, बरोबर. सो हे दोज आर लाईक की आईसाठीची ती एक्सक्लुझिव्ह टिप होती टिप होती. की हा थँक्यू, तुम्ही आम्हाला हे सांगितलं, दाखवलं, खूपच छान आहे. ते कॉन्टेंट ह्याच्यामध्ये तेच झालं की मोटिवेशन असं नाही काय, कधी कधी आपल्याला वाटतं ही गोष्ट नॉर्मल किंवा अरे सगळ्यांनाच माहित असेल, पण मला ह्याच्यातून कळलं की अरे नाही, काही जण आहेत नाही माहित किंवा नाही. कोणाकडे वेगळी प्रॅक्टिस असते, Right. मे बी ती वर्क नाही झाली आपल्याला, अच्छा ओके आपण हे ट्राय करून बघू. हो, म्हणजे हो, हो. सर्दी पडशासाठी साधारण भारतात सगळ्यांच्याच घरी आजी आयांनी सांगितले काही ना नुसके असतातच, Right. पण असं अच्छा ठीक आहे हा नुसका नाही व्हायचा, ओके त्यांच्याकडे काहीतरी वेगळं आपण तो ट्राय हा, करून बघूया हो, हो, हो. असं म्हणून तो तुझं म्हणले की Yeah. ओव्याच्या पुरचुंडीचा तो हा. साधारण तसा होता.
तो माझ्याकडे, मला पण आठवतं मी थोडी म्हणजे कळत्या वयात होती तेव्हा पण माझी आई ओव्याने मला शेकायची वगैरे. सो मला असं वाटायचं की ओके साधारण सगळ्यांनाच माहित असेल आणि मला तेव्हा एक्सपेक्टेड पण नव्हतं की हा व्हिडिओ अगदी इतका मिलियन्स मध्ये वगैरे जाईल वगैरे. पण जेव्हा त्याच्यावर म्हणजे कमेंट्स तर होत्याच, पण पर्सनली डीएम वर पण लोकांनी रीच आउट केलं की हे आहे. आणि मग तेव्हा मला कळलं अच्छा ओके हा तितकं पण नाही, किंवा तुमच्याकडे काहीतरी वेगळी पद्धत आहे आणि ही तुम्हाला नवीन वाटते. मग हे मोटिवेशन मिळालं ओके असं नाहीये कंपल्सरी की आपल्याकडे जे आहे ते सगळ्यांनाच माहित असेल. ऍक्च्युली पण खरंच असंच होतं ग की जे आपल्याला एक्सपेक्टेड नसतं ना की हे काय ठीक आहे साधं आहे सोपं आहे तर तेच खूप म्हणजे लोकांना अपिलिंग वाटतं की हा नाही हे आपण केलं पाहिजे. मी तुला सांगते माझा पहिला जो रील होता तर तो होता की म्हणजे मेथीची भाजी भाकरी खाल्लीच की ब्रेस्ट मिल्क येणार आहे असं नाहीये. कारण की म्हणजे मी ते केल्यानंतर शेअर केलं कारण की दोन्ही मुलं ही एक्सक्लुसिव्ह ब्रेस्ट फीडवरच होती, कधी टॉप फीड द्यायची वेळ नाही आली आणि मी फक्त मेथीची भाजी भाकरी नाही खाल्ली मी सगळं खाल्लं सेम. सो असं जे आहे तर मला अगं हल्ली काय होतं आयांचं की मला ब्रेस्ट मिल्क येत नाही आहे किंवा मी काय खायला पाहिजे किंवा दूध कसं वाढेल म्हणजे हाही प्रश्न आयांना असतात. तर मला असं वाटतं की तुम्ही स्ट्रेस घेऊ नका, सगळं नीट खा, सगळं बरोबर होईल एवढंच आहे. म्हणजे असं काही वेगळं नाही आहे. एक्झॅक्टली. असं म्हणजे बाळणपण किंवा झाल्यानंतर असं होतं की आता काहीतरी खूप मोठं आलेलं आहे. तर मला तुला तेच विचारायचं आहे की म्हणजे तू वर्किंग आहेस, तू कॉन्टेंट क्रिएट करतेस आणि बाळपण आहे. तर हा सगळा प्रवास कसा चालू आहे तुझा? कारण की आयांना मेजरली असं होतं की आता बाळ झालंय, मी काम थांबवलंय. सो मग तू कसा डिसिजन घेतला की आणि हे कसं चालू आहे? यू आर मेकिंग इट सिम्पल, वी कॅन सी दॅट. इट मे लुक लाईक दॅट. म्हणजे ऍक्च्युली असं बघा सोपं असं काहीच नसतं आणि मी असं म्हणाल की इम्पॉसिबल पण काही नसतं. कसं जर माझ्याकडे एक तर प्लॅनिंग आणि सपोर्ट या दोन गोष्टीवर माझं चालतं. असं नाहीये की मला चॅलेंजेस येत नाही किंवा स्क्रीनवर दिसतं सगळं गुडी गुडी आहे आणि मला कधीच केऑस होत नाही माझ्या लाईफमध्ये किंवा विहंग कधीच गोंधळ घालत नाही आणि माझे प्लॅन्स कॅन्सल झाले असं कधीच होत नाही. असं नसतं. बट थोडं प्लॅनिंगनी थोडे पॅटर्न्स ऑब्झर्व केले, म्हणजे मुलांच्या बाबतीत म्हणलं की थोडा पॅटर्न्स ऑब्झर्व केले, त्याच्यानुसार प्लॅन त्यांना कन्सिडर करून प्लॅन केला आणि सपोर्ट या सगळ्या याच्यामध्ये माझं चालू आहे की वर्क पण तिन्ही गोष्टी डिमांडिंग आहेत. म्हणजे जॉब पण डिमांडिंग आहे, विहंग पण डिमांडिंग आहे, कॉन्टेंट क्रिएशन पण आहे आणि घर तर काही सुटत नाही ते बायकांच्या. बट ते म्हणलं तसं की प्लॅनिंग म्हणजे आम्ही तुला साधारण सिम्पल एक्झाम्पल द्यायचं तर म्हणजे आता म्हणलं ना आमच्या घराचं रिनोव्हेशन वगैरे चालू होतं तर गेट टुगेदर्स वगैरे असं होतं. तर आमचं असं होतं की विहंगाचं शेड्यूल नाही डिस्टर्ब व्हायचं. थोडंसं मध्ये झालं होतं आणि त्याच्यामुळे तो रिसेंटली आजारी पडला पण होता. बट असं होतं की नको ह्याचा डिस्टर्ब. मग आम्ही एकतर ब्रंच टाईपला की त्याची दुपारचा नॅप हे नको व्हायला किंवा मग स्नॅक्स आणि अर्ली डिनर अशा ह्याच्यात आम्ही बोलत होतो की त्याचा रात्रीची झोप इम्पॅक्ट नको व्हायला आणि दुपारची पण. सो हे त्याचे आम्हाला पॅटर्न्स माहित होते की जर त्याचा नॅप मिस झाला किंवा रात्रीची झोपायची त्याचा वेळ निघून गेली, पुढे तो पण किरकिरा होणार, त्याचं पण टेंट्रम्स, तो दिवस तर गेला, पुढचा दिवस पण गेला आणि आपलं पण झालं सगळं. सो मी जसं म्हणलं की हा पॅटर्न झाला. प्लॅनिंग की ओके आता मला आठवड्याभराने माझ्याकडे गेस्ट येणार आहे, मला त्याच्या अगोदर सपोज कॉन्टेंटच्या बाबतीत म्हणलं की हा कॉन्टेंट मला शूट करून रेडी पाहिजे, त्याच्यानुसार माझ्या वर्क डेडलाईन्स किंवा कमिटमेंट्स हे आहेत ते सगळं पकडून त्याच्यानुसार प्लॅन होतो आणि माझ्याकडे सपोर्ट पण आहे. मी म्हणेल माझा नवरा आणि माझी सासू प्रचंड सपोर्टिव्ह आहे, त्यांच्याशिवाय नाही पॉसिबल मला. म्हणजे पहिले सुरुवातीला इनिशियल याच्यात मी फक्त हे बघत होते सोशल मीडिया, पण आता जसं हळूहळू हा सगळा वाढतोय हे तर एवढं सगळं ऍक्टिव्हली मॉनिटर करणं मला एकटीला जमत. आदित्य पण स्टेप इन झाला, आम्ही दोघं मिळून हँडल करतो. ग्रेट. मी इन्फिनिटीला जिजा 2 वर्षाची असल्यापासून रेग्युलरली घेऊन जात होते. रायूचं आमचं मॅच होत नाहीये, म्हणजे राया आत्ताच 2 वर्षाची झाली म्हणून मग आम्ही म्हटलं की ठीक आहे चलो एकत्र आता ह्या करतील. आणि मी जिजा 9 महिन्याची असताना तिला पाण्यात टाकलं. माझे बाबा स्विमर आहेत. ओ नाईस. आणि आय एम ऑल्सो स्विमर. सो माझं असं आहे की दोघींना स्विमिंग लवकरात लवकर आलं पाहिजे. तर त्याच्यामुळे आम्ही पाण्याचं पण एक्सपोजर जे आहे हे लवकर दिलं की फ्रिक्वेंटली आपण जात राहू, सर्दी खोकला होऊ देत काय काय असं. म्हणजे मी पावसाळ्यात थंडीत पण उतरवते
बरोबर. कारण की मी स्वतः कित्येक वर्ष काय थंडी पाऊस असं काहीच नाही. किंवा माझे बाबा पण, म्हणजे ही 60 आणि ही इज सो फिट. बाबांना ॲब्स आहेत माझ्या. सो ही नाईस. सुपर फिट. तर त्याच्यामुळे म्हणजे मलाही असं होतं की बाबांनी पण खेळलं पाहिजे, कारण की बाबा रोज जिम करतात, रनिंग करतात, स्विमिंग करतात. आणि स्विमिंग म्हणजे ते 2 बॅचेस घेतात. सकाळी 6 ते 9 ते पाण्यात असतात आणि नंतर 3 ते 7. ओहो. सो म्हणजे खूप लॉंग लॉंग हे ड्युरेशन आहे. आहे. गेले 35 वर्ष ते स्विमिंग करतायत. वाव. सो त्याच्यामुळे माझं असं आहे की म्हणजे आमच्या घरात माझंच असं असतं की ह्यांनी हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे, असं करायला पाहिजे. मी लादत नाहीये. पण बरं, पण एक्सपोजर एक्झॅक्टली एक्सपोजर जे आहे तुम्ही सगळं करा. सगळं काय ते आपण जसं म्हणतो की नाही माहित आपण उद्या काय होणार आहे, पण हो. सगळ्या ऑपॉर्च्युनिटीज ओपन करून देणं आपल्या हातात आहे. Right. त्यातून काय पिक करायचं किंवा काहीच नाही पिक केलं आणि अगदीच वेगळं आपण म्हणजे आपण असं नाही की जगात जेवढं आहे तेवढं सगळं देऊ एक्सपोजर, कारण शकत. आपल्याला पण एक लिमिटेशन्स आहेत. हो, हो. पण ते सोडून पण उद्या जर वेगळं काही करायचं असेल हम्म. तर मला असं वाटतं की कधी कधी म्हणजे मी विहंग ऑब्व्हियसली लहान आहे, पण आजूबाजूला जे फ्रेंड सर्कल किंवा थोडे मोठे पेरेंट म्हणजे हो. ज्यांची मुलं मोठी मोठी आहेत आहेत. तसे पेरेंट्स आहेत, की कधी कधी मुलं पेरेंट्सच्या इगोर येतं की अरे असं कसं, म्हणजे आम्ही सांगतो आणि हे न करता दुसरं कसं. हां. इट्स ओके ना, तो शेवटी एक समजायला पाहिजे की तो वेगळा आहे. हो. आपण म्हणजे तो आपल्या लाईफचा एक पार्ट आहे आणि हो. त्याला त्याचं पण आयुष्य आहे. खरंच आहे. सो डिसिजन घ्यायला हेल्प करू शकतो आपण, Right. बट शेवटी काय करायचं हे त्याचाच डिसिजन असला खरंच आहे, खरंच आपली आहे. मुलं अजून लहान आहे, पण हो. हीच थॉट प्रोसेस आमची आहे आणि हीच राहील की राईट, राईट. शेवटी जर तो आज आम्ही त्याला ऍथलीट म्हणजे तशा ह्याच्यात जर एक्सपोजर द्यायचं ठरवतो आणि उद्या ठरवून त्याने एकदमच वेगळं, आमच्याकडे असं तसं आर्ट वगैरे ह्याच्यात कोणी नाही म्हणजे करिअर हो, वगैरे हो. केलेलं नाही. मला थोडाफार आवड आहे, पण हो. आवड वगैरे अशा हां. हॉबी टाईप मध्ये. हां. पण उद्या जाऊन जर त्याला त्याच्यात काही करिअर करावं वाटलं, ठीक आहे, हां, ओके, right. तुला तो आहे. त्याचा हां, आम्ही choice आहे. चॉईस आहे, आम्ही सपोर्ट करू तुला. हो. ते इव्हॅल्युएट कर, त्याचे काय जे काही पार्ट अँड पार्सल प्रोज अँड कॉन्स असतील ते ऍक्सेप्ट करून ते फेस करायची रियालिटी त्याच्यासाठी तयार करणं हे आपल्या हातात आहे. राईट. ती आपली पेरेंट्स म्हणून ड्युटी हो, आहे. हो. बाकी म्हणजे माणूस म्हणून जगात सोडं तिथपर्यंतची आपली आहे. Right. पुढे आणि कसं सर्व्हाइव्ह करायचं ते हो, मुलंच शिकतात. हे पहिले 5-6 वर्ष खूप इम्पॉर्टंट असतात मुलांच्या सगळ्याच ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी. म्हणजे आपण नेहमी फोकस ठेवतो की शरीराची चांगली डेव्हलपमेंट झाली पाहिजे, म्हणजे आजारी नाही पडलं पाहिजे, इम्युनिटी बिल्ड झाली पाहिजे. पण मन जे आहे ते पण खूप काय म्हणतो ड्रास्टिकली बदलत असतं. म्हणजे हो. मी जिजाच्या बाबतीत बघितलं, पहिल्या दिवसाची जिजा, 6 महिन्याची जिजा आणि आता 4 वर्षाची जिजा, किंवा तिची विचार करायची जी पद्धत हळूहळू इव्हॅल्युएट होतीये. आता बघ ना गं, आपण मुलं बघतो की मला टेन्शन आलंय, मी हो. डिप्रेस झालोय, म्हणजे हे सगळे ऑल फॅन्सी वर्ड्स जे आहेत हे त्यांना खूप अर्ली स्टेजमध्ये इंट्रोड्यूस झालेले आहेत. आणि मग ते त्याच ह्याच्यात राहतात. आणि मी म्हणजे माझा आधीचा जो पॉडकास्ट झाला तो दॅट वॉज रिलेटेड टू डान्स. तर मी खूप लहान वयापासून नाचते आणि मला खूप आवडतं डान्स करायला. तर अशा काही गोष्टी आयुष्यात आल्या की थोडं 19-20 झालं हम्म. तरी आपल्याला जी असलेली आवड आहे ती जर केली तर ही त्यातनं बाहेर काढू शकणार आहे. बरोबर. म्हणजे मी म्हटलं तसं आमच्याकडे आर्ट ह्याच्यामध्ये कोणाचं म्हणजे दोन्ही साईडला हा. माहेरी सासरे असं हे कोणी नाहीये. हो. करिअर वाईज केलेलं असं कोणी नाहीये. हो. पण असं नेहमी असं वाटतं की एक कलेची ना एक कला प्रत्येकाला काहीतरी यायला पाहिजे, हो. आवड असायला पाहिजे. Right. असं नाही की तुम्ही त्याच्यात करिअर Career करायला करा. पाहिजे असं नाहीये. हो. आता जसं आहे की माझ्या सासूबाई त्यांना संगीताची खूप आवड आहे. तिला हा. खूप म्हणजे ती लहान होती की मग कॉलेजच्या थोडाफार शिकली होती, पण नंतर मग आयुष्याच्या सगळ्याच्यात थोडंसं राहून गेलं. हम्म. आता थोडा मोकळा वेळ ती आत्ता संगीताला जाते आणि विहंग रोज म्हणजे बघतो Wow. की ती आत्ता शिकायला सुरुवात करते. सुरुवात Right. सुगम संगीताने झाली, मग आता हो. शास्त्रीय संगीत. आणि असं नाही की तिला कुठे क्लासेस घ्यायचे किंवा परीक्षा देऊन काय म्हणतात त्याला गायक वगैरे व्हायचं असेल, पण स्वतःच्या आवडसाठी वगैरे. जसं म्हणजे म्हणलं आदित्यच्या ह्याच्यात त्याला त्याचा ऍथलेट पाहिजे, कला नाही, पण त्याला एक वेगळं तुमच्या रोजच्या आयुष्यापेक्षा एक वेगळं तुम्हाला काहीतरी यायला पाहिजे. Right. जे तू जसं म्हटली की आपण असं कुठल्या डार्क फेज मध्ये वगैरे गेलो तर त्याच्यातून बाहेर काढायला आपल्याला Right. मिळेल. Yes. मला पण असं फार वाटतं की विहंगाला काहीतरी एक कला किंवा हा. स्पोर्ट्स असं काहीतरी यायला पाहिजे Right. जे तुम्हाला, आणि ते तुमच्या रूटशी पण तुम्हाला हो. जोडून ठेवतं Right. मुळांशी. खरंच. की आपण असं म्हणतो की बांधल्यासारखं म्हणजे असं Actually. राहतं, तुम्ही रुटेड राहता तसं. खरंच. मी या बाबतीत तुला सांगेल की विवेक काय म्हणतो दोघींच्याही बाबतीत की शिक्षण आणि ह्या सगळ्या गोष्टी नंतरचा भाग झाला.
भविष्यात पुढे काय वाढून ठेवलेलं आहे किंवा ह्यांच्या मुलांच्या आजूबाजूची जी लोक असणार आहेत ही कशी असणार आहेत हे माहिती नाही. सो तुम्ही जर त्यांना स्पोर्ट शिकवलं तर मुलं रुटीन पाळणार आहेत, एक्झॅक्टली. चुकीच्या वळणांवरती नाही नाही जाणार आहेत. कारण डिसिप्लिन हा हा. सगळ्यात सो मेन म्हणजे तो म्हटला की चल किती ग्रॅज्युएशन झालं, पुढे काय करायचं ते केलं नाही केलं. पण म्हणजे फॉर एक्झाम्पल तू जसं म्हटलं की ॲथलीट आहे, मला सकाळची प्रॅक्टिसच आहे, मी जंक फूड नाहीच खाऊ शकत, किंवा मी गाते, मला घसा खूप महत्वाचा आहे. महत्वाचं आहे. सो ह्या ज्या सगळ्या गोष्टी येतात ह्या बाय डिफॉल्ट बाय येतात. डिफॉल्ट आणि म्हणजे विवेकचं म्हणणं राहतं की हे एवढं जरी झालं ना तरी वी हॅव अचीव्ड. एक्झॅक्टली ट्रू. नाही मला असं फार वाटतं की आपले खूप मॅच करतात आपल्या ज्या आयडिओलॉजीज आहेत पेरेंटिंगच्या ह्याच्यामध्ये, येस. की तो खूप मॅच करतात. सेम आमच्याकडे हीच थॉट प्रोसेस आहे. जे आता विहंगला कळतं नाही कळतं माहित नाही, पण हो. तो रोज बघतो की त्याचा बाबा आहे, हो. त्याचे बाबा रोज सकाळी उठतात, सकाळी Right. रोज तो न चुकता 5 वाजता उठतो. हो. आता आपल्याकडे आता जानेवारीपर्यंत प्रचंड थंडी थंडी पण होती. त्या थंडीत पण तो बाहेर स्विम जातो. करायला जायचा. वाव. हा. आणि म्हणजे आता रिसेंटली त्यांनी आयर्नमॅन म्हणजे मागच्या ऑगस्टमध्ये आयर्नमॅन Yes. कॉम्पिटिशन केली. हो. तर त्याचं प्रिपरेशन पण तो बघत होता. हो. आणि म्हणजे जे प्रिपरेशन त्याला किती कळत होतं माहिती, पण हो. त्याला दिसतं की बाबा Right. डिसिप्लिन फॉलो करतात. हम्म. आमच्या घरात आम्ही थोडासा छोटासा जिमचा सेटअप पण केलाय. त्याची आजी रोज योगा करते न चुकता. म्हणजे आता Right. कधी कधी असं लहान विहंग कधी जागला वगैरे किंवा हो. काहीतरी दिवस तर कधी कधी होतं 12, 12:30, 1 पर्यंत जागा आजीला पण असतो. जागावं हो. लागतं वगैरे. पण सकाळी न चुकता ती योगाला उठलेली असते. तो रोज उठून बघतो की आजी योगा करते. Right. आता मी मध्ये माझा गॅप होता, आता मी पण रिसेंटली परत वर्कआउट वगैरे सुरू केलं. तो Right. बघ, नाही कळत असलं तरी त्याला दिसतं की ओके असं डिसिप्लिन फॉलो करायचं असं. Right. तुमच्या मूडनुसार तुम्ही नाही करू शकत, हो. तुम्हाला डिसिप्लिन फॉलो करा. Right. तू म्हणले की हे डिसिप्लिन पुढे आयुष्यात हा. म्हणजे असं नाही की स्पोर्ट्स रिलेटेड, पण ते डिसिप्लिन तुमच्या नसामध्ये उतरतं Actually. आणि तुमच्या बाकीच्या पण ह्याच्यात Right. तुम्हाला जाणवतं. येस. म्हणजे मी माझ्या आईची एक जी सवय आहे ती मला जी आठवते, म्हणजे मी बाबांना मागचे 35 वर्ष 5ला उठताना बघतेय कारण की ते स्विमिंगला जातात. मलाही लवकरच उठायची सवय आहे, मला लवकरच झोपायची सवय आहे. म्हणजे मी माझ्या कॉलेजपर्यंत 9 पर्यंत झोपी जायचे, आई गं. इतक्या लवकर. म्हणजे मला असं व्हायचंच नाही 9 वाजले की असं सुरुवात व्हायची. पण मला हे माझ्या मुलांमध्ये पाहिजे. आणि आपणच आहोत, आई वडीलच आहे की जे ह्या सगळ्या गोष्टी इनडिरेक्टली शिकवत राहतात. हो. आणि ह्याचे रिझल्ट मी जसं म्हटलं की आपल्याला भविष्यात जाऊन चांगलेच चांगलेच रिझल्ट दिसणार नाही, आहे. ते म्हणलं ना असं बऱ्याच वेळेला ना मला पण असं येतं की पेरेंटिंग किंवा आमचं मूल एक्स्ट्रॉर्डिनरी होण्यासाठी काय, मग असं मी प्रत्येक वेळेला म्हणते की इव्हन आणि आम्ही पण स्वतःला रिमाइंड हो. करत मुलासाठी वेगळं करण्यापेक्षा आपण ना आपल्यासाठी काहीतरी आपल्यामध्ये आपण चेंजेस करायला पाहिजे. हो, हो. आणि जे आम्ही असं आम्हाला जाणवतं की आम्ही विहंग झाल्यापासून आम्ही पण आमच्यामध्ये खूप चेंजेस केलेले आहेत. जसं Right. की घरात 0 पॅकेज फूड, हो. नो जंक फूड वगैरे, वाव. की जर आपणच नाही खाल्लं तर तर ते त्याला नाही पण कळणार. नाही कळणार. बरोबर. असं नाहीये की म्हणजे त्याला काय त्याच्यापासून दूर ठेवायचं आणि आयुष्यात कधीच इन्फ्लुएन्स. बट Right. आता जे पहिले 1000 दिवस असतात किंवा आपण जेव्हा फाउंडेशन बिल्ड होत असतं, Right. नाही गरज आहे त्यांना. बिस्किट नाही खाल्लं त्यांनी 5 वर्ष बिस्किट नाही खाल्लं, आयुष्यात काही नाही फरक. म्हणजे असं नाही होणार की तो शाळेमध्ये गेला आणि त्याला आता नाही मला बिस्किट, ठीक आहे नाही आवडलं बिस्किट, ठीक आहे इट्स नाही ओके. खाल्लं, पण हो. तेव्हा आवडलं ठीक आहे, पण पहिल्या 5 वर्षामध्ये काही गरज नाहीये. पिझ्झा खायची काही गरज नाहीये. ऍक्च्युली म्हणजे आणि आपण कसं पोर्ट्रे करतो ना त्याच्यावर पण खूप फरक पडतो. Right. म्हणजे की अगदीच कालचा फनी किस्सा सांगते. काल पाऊस वगैरे पडत हो, होता. हो. आमच्या फ्लोअरवर वगैरे अगदी फॅमिली सारखंच वातावरण आहे. म्हणजे हो. मी तर सांगेल की विहंगच्या जडणघडणीत त्यांचा पण खूप मेजर वाटा आहे. वाव. अगदी फॅमिली सारखंच आहे. तो हो. मनातील त्यांच्याकडे वगैरे जातो, हा. जेवण करून वगैरे येतो. तर सांगायचा मुद्दा असा की काल असं थोडंसं त्या दोघी जणी आहेत, हा. आत्या म्हणतो तो त्यांना, हो. तर कॉलेजमधल्या आहेत. एक पास आउट होईल, साधारण इंजिनिअरिंगच्या हो. होत्या. तर त्यांचा असं मूड झाला की अरे पाऊस पडतोय आणि आज वेगळं काहीतरी खाऊया वगैरे. तर त्यांचं काहीतरी ठरलं की नूडल्स करूया वगैरे हा. म्हणून. तर त्या असं विहंगला म्हटल्या, विहंग आज आपण काय खायचं? हा. तसं पोळी भाजी. आणि सगळ्यांना मला असं झालं की किती म्हणजे आपण कशा प्रकारे हा. पोर्ट्रे करतो Right. त्याच्यावर पण आहे की हो. तुम्हीच जसं दाखवलं की भाजी पोळी असं तसं आहे हा. आणि किंवा पास्ता बर्गर हम्म, नूडल्स असे fancy वाव आहे. फॅन्सी आहे आणि त्याला हो. स्पेशल ट्रीट केलं. मुलं तर टपलेलीच असतात की हो. म्हणजे पिक करण्यासाठी, हा, असं नाही खाण्यासाठी नाही. actually. तुम्ही कसं ट्रीट करतात वगैरे. खरंच आहे. याचा अर्थ असा नाही की विहंग पास्ता पण खातो, त्याला हो. प्रचंड पास्ता आवडतो हो. वगैरे, पण त्याला भाजीपोळी पण तितकीच आवडते. Right. कारण एक्सप्लिसिटली एफर्ट्स घेतले की त्याला कुठलं स्पेशल फूड म्हणून कुठलं ट्रीट नाही हो, करायचं हो, आहे हो. म्हणून. खरंच आहे. किंवा आईस्क्रीम झालं,
ठीक आहे आपण कधीतरी खाऊया, आम्ही पण तितकंच एन्जॉय करून खातो आईस्क्रीम. हो. पण म्हणून आईस्क्रीम आज तू असं काहीतरी काय आपण आज आईस्क्रीम खाऊया हा. किंवा आज असं आहे आज आपण पास्ता खाऊया असं नाही. Right. ठीक, आज आपण पास्ता केला आपण पास्ता खाऊया, आज आपण दोडक्याची भाजी केली आहे, दोडका दोडक्याची भाजी. खाऊया. हो, त्यामुळे खरंच आहे. असं स्वतःच कौतुक म्हणून नाही, पण फ्लॉवरची भाजी आम्हाला पण तितकी आवडत नाही, पण तो वेचून वेचून प्रत्येक गोष्टीतला फ्लॉवर खातो. आणि असं आता कळतं पण वगैरे असं आज कुठली भाजी असं तर फ्रीज मधून उघडता फ्लॉवरची फ्लॉवर भाजी. वगैरे, फ्लॉवरची भाजी, दोडक्याची भाजी वगैरे असं. दोडका म्हणलं तर कधी कधी आमचं पण थोडंसं नाक मुरडतं, आज दोडक्याची भाजी का जाऊ दे, पण तसं आज दोडक्याची भाजी खायची वगैरे असं. Right. एक पॉइंट इज की तुम्ही कसं डिस्प्ले म्हणजे पोर्ट्रे Portray करता करता. किंवा खरंच आहे. तुम्ही आयुष्यात प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत कसं बिहेव करता त्याच्यावर मुलं तुमची कशी करणार. Right. जसं तू म्हटली की तुझ्या वडिलांना तू लहानपणापासून फिटनेस मध्ये बघितलंय की Right. सकाळी 5 वाजता हो. तुला तुझ्या वडिलांनी 2 वर्षापासून असं नाही चल उठ 5 वाजता असं नाही नाही तू नाही बघत By गेली आणि ते default, तुझ्यामध्ये हा, ते गेलेलं तुझ्या आहे. रुतलं की सकाळी हो. 5 वाजता उठायचं असं नॉर्मल आहे. Right. मध्ये एक मी सोशल मीडियावरच बघितलं होतं की फिट पेरेंट्सची मुलं ही फिटच असतात. Right. कसं ते तेव्हा इतकं क्लिक झालं की तुमच्या घरात कसं वातावरण आहे त्याच्यावरच ठरतं की खरंच. तुमची मुलं कशी असतात. सो बघ ना, म्हणजे मी जसं म्हटलं की तू एक बायकोही आहे आणि आत्ताच आदित्य रिसेंटली आयर्न मॅन झालेला आहे. सो घरातल्या म्हणजे तुझं पण तेवढंच तितकंच इक्वल कॉन्ट्रीब्युशन आहे असं आपण म्हणू शकतो. कारण की तुझा सपोर्ट नसता तर मग त्या गोष्टी वर्कआउट झाल्या नसत्या. म्हणजे सगळ्यांनी जर ते एकत्र केलं, आणि आयर्न मॅन ही काही छोटी गोष्ट नाही आहे. सो इट इज अ बिग अचीवमेंट. आणि काय आहे की आपण म्हणजे तुम्ही पण ॲज अ पेरेंट म्हणून किंवा आदित्यानी एक बेंचमार्क सेट केला विहंगासमोर की हा तुझ्या डॅडूनी तुझ्या बाबांनी हे केलेलं आहे बघ. म्हणजे अगेन काही आपलं रिस्ट्रिक्शन नाही की हे झालंच पाहिजे, पण काहीतरी आपण जर डोळ्यासमोर मोठं चित्र ठेवलं तर त्यातलं मुलं थोडं थोडं थोडं. थोडं पिक करत राहणार आहेत. सो आजच्या गप्पा म्हणजे आपण अजून पुढचे 2 तास गप्पा मारू शकतो ह्या सगळ्या गोष्टीवरती. पण द वे यू स्टार्टेड किंवा द वे यू आर डुईंग, द वे यू आर डिलिव्हरिंग द कॉन्टेंट दॅट इज एक्सक्लुझिव्ह. म्हणजे ज्या रेसिपीज तू ट्राय करतेय किंवा ज्या विहंगला देतेस त्या खरंच खूप उत्कृष्ट आहेत. म्हणजे मी नाचणीचं सत्व देते मुलींना, पण जो तू नाचणीचा शेक केलेला आहे हा मी कधी दिलेला नाही आहे. तर ह्या ज्या गोष्टी तू कशा विचार करते किंवा कसं तुझ्या डोक्यात येते, तू कसं एक्सप्लोअर करते? असं मी पूर्ण म्हणणार नाही की सगळंच पूर्णच माझ्या डोक्यातलं असतं वगैरे. थोडं मी पण सोशल मीडिया मी पण बघते वगैरे. म्हणजे मी म्हणलं की जसा विहंग 6 महिन्याचा झाला तेव्हा मी पण व्हायच्या अगोदरच मी थोडं सर्च करायला सुरुवात केली की मुलांना काय द्यायला पाहिजे वगैरे, काय नाही. आई आजी वगैरे घरचे मोठे तर असतातच वगैरे. थोडं जे बघितलं आहे थोडं घरचं, आणि मग थोडं जे मला स्वतःला स्वयंपाक करायला प्रचंड आवडतं, तर मग थोडं तसं थोडं ट्विस्ट देत थोडं हे करत थोडं कुठेतरी काहीतरी बघितलेलं असतं, अशा ह्याच्यातून ते रेसिपीज येतात वगैरे. हां, मेन तसंच आहे. पण मुळात माझं जे ॲक्च्युली मी सांगायला मला आवडेल की रेसिपी रिलेटेड एक म्हणजे कॉन्टेंट किंवा तो निश फायनल करायचं अजून एक रिझन होतं. जेव्हा मी सुरुवात करत होते बघायला की विहंगला काय द्यायला पाहिजे किंवा एक 6 ते 8 महिन्याच्या मुलांना वगैरे काय द्यायला पाहिजे, नो ऑब्जेक्शन, पण मोस्ट ऑफ द मला कॉन्टेंट असं देतं की तुम्ही ॲव्होकाडो द्या, तुम्ही ब्लूबेरी शेक्स द्या. त्याला माझं ना पण म्हणणं नाहीये, बट मला असं झालं की माझ्या आयुष्यात ना किंवा माझ्या घरात रोज ॲव्होकाडो नाही येत किंवा रोज मी ब्लूबेरी माझ्या मुलाला नाही खाऊ घालू शकत. कितीही हेल्दी असू दे, बट ते माझं स्टेपल फूड नाहीये. आणि आम्हाला असं नाही, म्हणजे माझ्या मुलाला मला असं नाही वाढवायचं की तुला काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी खायला मिळायला पाहिजे. आम्ही जे खातो तेच तू खायला पाहिजे. म्हणून स्टार्टिंग पासून माझं हेच होतं, आणि म्हणून मे बी लोकांना पण ते रिलेट करता आलं माझ्या कॉन्टेंट सोबत की ओके आपण जे खातो किंवा घरात जे अवेलेबल आहेत त्याच्यातूनच काहीतरी येतात. जसं तू म्हटली की नाचणी वगैरे, आपण नाचणी सत्व वगैरे देतोच, पण त्याला थोडासा ट्विस्ट दिला. प्रत्येक वेळेला फॅन्सी काहीतरी करून द्यायला पाहिजे असंही नाही. नॉर्मल भाजी पोळी पण खाता यायलाच पाहिजे. प्रत्येक वेळा कटलेट किंवा भाजीमध्ये ते पराठ्यामध्ये काहीतरी हाईड करून वगैरे झालं पाहिजे असंही नाही. म्हणजे ब्रोकली वगैरे पण खा, नो प्रॉब्लेम, मी पण खाते, आमच्या घरात पण ब्रोकली येते, पण रोज तुला ब्रोकली आणि फॅन्सी पास्ता मिळेल किंवा रोज जेवण म्हणून कटलेट मिळेल किंवा रंगीबेरंगी डिश प्लेट होईल
असं शक्य नाही शक्य आहे. नाही म्हणजे खरंच आणि असं जर तुम्ही ठेवत असाल तर मग स्ट्रेस नक्कीच येणार तुमच्या ह्याच्यात Actually, की हो. रोज काय उठून बनवायचा हा प्रश्न नाही पडायला Right, पाहिजे. बरोबर. आणि आपण पण नाही म्हटलंय, आपण हो. कुठं, आपण पण साधा आपले घरचे जे खात होते किंवा खरंच, खरंच. पिढ्या ना पिढ्या किंवा Right. आपण वेस्टर्न कल्चरमध्ये ते लोक त्यांच्या घरी जे खातात किंवा ते देतात हो, मुलांना. हो. ते थोडे उठून आपल्या घरातलं ते नाचणी सत्व दिलं नाही देणार आहेत. म्हणजे असं मी हे नाही म्हणते की ते Comparison, करत नाहीये हा. म्हणून तुम्ही पण करू नका असा Right. मुद्दा नाहीये. हो, हो. बट उगीच दिसतंय म्हणून डोळे झाकून नाही हे करायला. हो, हो. तुम्हाला पण आवड, तुम्ही पण खाताय अॅव्होकाडो द्या, तुम्ही पण द्या. पण रोज मला त्या मुलाला अॅव्होकाडो, ब्रोकली आणि ब्लूबेरीज द्यायला पाहिजे, नॉट नेसेसरी. राईट. म्हणजे हल्ली हे होतंय थोडंसं पालकांचं की मी हे देतेय, मी ते देते. म्हणजे अगेन की हे दिल्याने असं काही वेगळं एक्सक्लुझिव्ह होणार आहे असं नाहीये. मी तुला फळांच्या बाबतीत सांगते कारण की काय होतं, फळांचा ॲक्सेप्टन्स जो आहे, म्हणजे मी जसं म्हटलं तुला की कच्चं आहे किंवा काहीतरी वेगळं लागतंय, हे यायला थोडा वेळ लागतो. तर आत्ता दोघी जणी म्हणजे तो ताडगोळा असू द्यात, नाहीतर केळं असू दे, नाहीतर पपई असू दे, नाहीतर मलबेरी असू दे, सगळं मुली खाऊ शकतात किंवा त्यांचा तो रेडीनेस झालाय. नवीन एखादी गोष्ट माझ्यासमोर आली की ती मला चाखून बघायची आहे. सो ह्याला आणि ना सुरुवातीपासून बिल्ड होतं माहितीये का? येस म्हणजे खरंच आहे. असं नाही होत की चला आता आपण एका पॉइंटला रीच झालो आणि इथून सुरुवात करूया, असं नाही होत. तुम्ही Right. सुरुवातीपासून हळूहळू इंट्रोड्यूस. आणि असंही प्रेशर नसायला पाहिजे की मी आज सपोज एखादं नवीन फळ आहे ते मी दिलंय तर त्यांनी फळ किंवा कुठलेही पदार्थ त्यांनी Right. खायलाच पाहिजे Right. नाही. Yes. ठीक आहे, म्हणजे इथे पण बऱ्याच वेळा पेरेंट्सचं चुकतं की ओके मी दिलं आणि त्यांनी काही खाल्लंच नाही. हां. पण ठीक आहे, त्याला पण थोडा वेळ द्या, त्याच्यासाठी सगळंच नवीन आहे. मी तर बऱ्याच वेळा असं म्हणते की जर तुम्हाला नवीन कुठला पदार्थ इंट्रोड्यूस करायचा असेल तर तुमचा जो कम्फर्ट फूड आहे त्याच्यासोबत थोडंसं द्या. ठीक आहे, नाही खाल्ला नाही खाल्ला. हो, हे हो. अगदी अंड्याचं एक्झाम्पल द्यायचं तर विहंगला आम्ही म्हणजे 7 महिन्यापासून वगैरे अंडा द्यायला सुरुवात केली. हो. नाही खाल्ला त्याने. किती वेळा दिलं, वेगवेगळ्या फॉर्म मध्ये दिलं, उकडून दिलं, थोडासा त्याचं ऑमलेट करून दिलं वगैरे, नाही खाल्लं त्याने. एक तो 11-12 महिन्याचा असेल तेव्हा आदित्य रोज खातो अंडी वगैरे, तर त्याच्या प्लेट मधलं त्याने उचलून खाल्लं. मग थोडे 1-2 महिने गेले असेल, खाल्ला, मध्ये परत बंद झालं. बट पॉइंट होता की रोज त्याला एक्सपोजर दे तुझ्या ताटात दे. नाही खाल्लं ठीक आहे, प्रेशर नाहीये तुझ्यावर. नंतर आता त्याला आवडायला लागला. आता तो म्हणतो की मला खायचा, तो ऑमलेटला अंडा फट्टा म्हणतो किंवा अंड्याचा डोसा असं म्हणतो की मला ते खायचं. आता तो सांगतो की मला नाश्त्याला काय खायचंय काय नाही वगैरे. हा, तर म्हणजे असं आहे की प्रेशर नाहीये, एक्सपोजर देणं आपल्या हातात आहे. सेम कुठलेही असो, ऍक्टिव्हिटीजच्या बाबतीत असो, फूडच्या बाबतीत असो, एक्सपोजर देणं आपल्या हातात आहे विदाऊट एनी प्रेशर. मुलं बरोबर आपल्या ह्याच्यानुसार पिक करतात. नाही पिक केलं तर नो ऑफेन्स. येस. आणि आपण एक शेवटचा प्रश्न घेऊ आणि मग कन्क्लूड करूयात की ह्या सगळ्या प्रवासात सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन कसं आहे आणि हे तू कसं सक्सेसफुली करू शकते? मी म्हटलं तसं की विदाऊट सपोर्ट नॉट ॲट ऑल पॉसिबल. म्हणून मला प्रचंड सपोर्ट आहे घरून. सपोर्ट आणि प्लॅनिंग या 2 गोष्टीवरच माझं आत्ता जे काही काय म्हणतात त्याला शेड्यूल चालू आहे ते सगळं चालतं वगैरे. मी जसं म्हटलं की आमचं आहे की विहंगला स्क्रीन नाही दिसायला पाहिजे. सो जेव्हा विहंगाचे व्हिडिओज वगैरे आम्ही शूट करतो, सो पहिले सगळं ठरलेलं असतं की कुठल्या अँगलने घेणार आहे, किती शॉर्ट्स घेणार आहे. तर तू बघितलं असेल व्हिडिओमध्ये वगैरे, त्याचा पहिला 1-2 बाईट्सचाच फक्त शॉर्ट्स असतात. त्याच्यानंतर कॅमेरा बंद होतो, तो दुसऱ्या रूममध्ये जातो आणि आम्ही सगळे व्यवस्थित जेवतो. हा एक पॉईंट झाला. किंवा त्याच्यासमोर आम्ही मोबाईल घेऊन, कारण आता थोडं कॉन्टेंटचा प्लॅनिंग करायचं असेल, काही जे काही असेल तर थोडा मोबाईल स्क्रीन आपल्याला घ्यावा लागतो सोबत वगैरे. सो त्याच्यासमोर आम्हाला नको. ऑफिसचा तर दिसतं तर त्याला नो ऑप्शन वगैरे, त्याला काही नाहीये. सो मग असतं की तो झोपल्यानंतर वगैरे मग आम्ही प्लॅनिंग सुरू करतो. एडिटिंग जास्त मला, जेव्हा मी ऑफिसला ट्रॅव्हल करते तेव्हा मला 1-1.5 तास वगैरे लागतो ऑफिसला जायला. तर त्या पिरियडमध्ये मग मी एडिटिंग करते वगैरे रिटर्न ह्याच्यामध्ये, की जितका त्याच्या समोर स्क्रीनचा यूज नाही आहे वगैरे. ही झाली माझी प्लॅनिंग. आणि सपोर्टचं म्हटलं की आमचं आठवड्याच्या सुरुवातीला ठरतं कोण ऑफिसला जाणार. आम्ही म्हटलं आम्ही तिघही वर्किंग आहोत, हायब्रिड मोडमध्ये आहेत, पण तिघांनी ऑफिसला जावं लागतं. मग आठवड्याच्या सुरुवातीला ठरतं कोण ऑफिसला जातं. 1 जण ऑफिसला जातो, 2 जण घरी थांबतात. ओके, तो सपोर्ट झाला. रिस्पॉन्सिबिलिटी आम्ही तिघांमध्ये डिवाइड केलेलं असतं. फॉर दॅट मॅटर आमचे शेजारचे पण आहेत, त्यांच्यामध्ये पण असं हे होतं रिस्पॉन्सिबिलिटी. मी ऍक्टिव्हली सांगते की मला माझ्या नेबर्स जे आहेत त्यांचा पण तितकाच सपोर्ट आहे. सगळे फॅमिली सारखं त्याला ट्रीट करतात.
तो एक पॉईंट झाला. आणि असं कधी होत नाही की 50-50 रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे 1-2 मिनिटं आपण जर सासू सासऱ्यांना किंवा आजी आजोबांना आपण बाजूला जरी ठेवलं आणि फक्त आई वडिलांचं म्हणलं, असं खूप चुकीचं मिथ आहे की 50-50 पॅरेंट्सनी पेरेंटिंग करायला पाहिजे हो, किंवा हो. रिस्पॉन्सिबिलिटी. असं कुठलं असं नसतं. कधी 60-40 होणार, कधी 70-20, कधी 90-10 पण होणार. खरंय, पण ह्याच्यामध्ये दोघंही पेरेंट्सनी, म्हणजे आमच्या ह्याच्यामध्ये आम्ही दोघंही अलाइंड आहोत ह्याच्यामध्ये, खरंय, की कधीतरी एकावर कोणावर तरी लोड येणार, कारण दुसरा बिझी आहे दुसरीकडे कुठेतरी. खरंय, सो बरोबर. आम्ही आमच्याकडे तसं सपोर्ट म्हणलं तसं हे करून घेतलं की जनरली थोडं घरातल्या गोष्टी जे आहेत विंगाच्या रिलेटेड त्या मी बघून घेते. बाहेर त्याला पार्कला घेऊन जायचंय किंवा कुठे अजून बाहेरच्या काही गोष्टी असेल तो आदित्य हँडल करतो. सपोर्ट सॉरी. सो सपोर्टच्या बाबतीत आहे की मला माझ्या नवऱ्याचा, माझ्या सासूचा सपोर्ट आहे, आई वडिलांचा पण आहे, पण त्यांचा थोडा इनडायरेक्ट असतो. बरोबर. डिरेक्ट कारण मी ह्यांच्यासोबत हो, राहते. हो, हो. आणि माझ्या शेजारच्यांचा पण आहे. आणि विहंगाचा पण, मी असं कौतुक करायचं असं नाही, पण तो पण सपोर्ट करतो. Yes, खरंच आपली मुलं खरंच सपोर्टिव्ह आहे. आणि माझं म्हणणं असं असं की मुलं असं मुद्दामून त्रास द्यायचा म्हणून नाही नाही, करत. नाही, त्या खरंच, कधीतरी खरंच. मिस्चिव्हस असतात, दॅट इज अ डिफरंट. येस 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 पण खरंच. जेव्हा ते गोंधळ, त्यांना काहीतरी स्वतःला त्रास होत असतो म्हणून ते क्रँकी असतात किंवा Right. थोडं त्यांचे आपण माइलस्टोन समजून घेतले की आता थोडा टॉडलरहूडमध्ये टँट्रम्स असतात Yes. वगैरे, ते कशामुळे ट्रिगर होतात, पॅटर्न्स आपण थोडे हो. नोटीस केले, ते वेळीच हे केले. आणि त्या पेरेंट्सचे पण ट्रिगर आपण कशामुळे येतं हे पण समजून घेतलं, तर गोष्टी बऱ्यापैकी येस थोडं स्मूथ आउट होऊ शकतात. Right. असं नाही होत की टँट्रम्स कधीच येणार नाहीत, असंही कधी नसतं, येस किंवा कधीच केऑस होणार नाही, मेस होणार असंही नसतं. Right. पण त्याच्यातून तुम्ही कसं त्या सिच्युएशनला कसं बिहेव करता Right. आणि कसं त्यातून बाहेर लवकर कसं पडता ह्याच्यावर मॅटर करतं. वाव इट वॉज अमेझिंग. म्हटलं तसं आपण खूप गप्पा मारू शकतो. सो इट वॉज ॲक्च्युली अमेझिंग. आणि आय थिंक सो की आईला किंवा बाबाला ह्या सगळ्या पॉडकास्टमधनं इव्हन आजी आजोबांना सुद्धा कळणार आहे, कारण की ह्या सगळ्या प्रवासात मल्टिपल लोकांचं कॉन्ट्रीब्युशन असतं आणि ते त्याच्याशिवाय कम्प्लीटच होऊ शकत नाही. सो तुम्हाला उत्तम बाळाचं अपब्रिंगिंग करायचं आहे तर खरंच सगळे पाहिजे आहेत. इट नीड्स अ विलेज टू रेज अ किड असं म्हणतात, ते आहेत. Actually. आणि असे पण आहेत जे दोघंच आई वडील ते पूर्ण बाळाचं विलेज आहे, हो. त्यांना तर मी सल्यूट करते की हा. खरंच कसं मॅनेज करतात. खरंच. आणि त्याच्यामध्ये म्हणजे मला एक ना फेलो पेरेंट्स म्हणून असं वाटतं की आपण ना दुसऱ्या पेरेंट्सला जज नाही करायला पाहिजे. ट्रू. की आपल्याला माहित नाही समोरच्या कुठल्याच्या, म्हणजे आपण असं म्हणतो की माझं तर नेहमी असतं की स्क्रीन नाही त्याची, पण जर समोरचा एखादे माझे फ्रेंड्स हो, किंवा हो. आता जे माझे रिच त्यांनी देतायत. असं द्यायचं म्हणून, आता माझ्या बाळाला मला स्क्रीन द्यायचं असं म्हणून कोणी दिलेला नसतो screen. म्हणजे काही की ऑप्शन उरलेला नाहीये बऱ्याच Right. वेळेला. फक्त दोघंच पेरेंट की एकच पेरेंट म्हणजे एनकरेज नाही करत स्क्रीन, पण दिलं तर तुम्ही पेरेंटला जज नाही करायला Right. पाहिजे की अरे हो. असं कसं तुम्ही स्क्रीन दिला, Right. असं कसं दिलं. खरंच आहे हे, की true. ते जर नाही केलं थोडं आपण ना काय म्हणतात नाही आईला कोण समजून घेणार. म्हणजे मेजरली केसेसमध्ये जर नवरा बाहेर जात असेल तर आई म्हणजे तीच घरात असणारे मुलापाशी असणार आहे. आणि सगळ्यांना जसा बदल पाहिजे तसं तर आईला पण बदल पाहिजे आहे. आईला तर खूप बदलची गरज असते. ती जे जन्मल्यापासून पहिल्या दिवसापासून 24 तास ते सगळं जग त्या बाळाभोवती फिरत Right. असतं. खरंच. पण ते आहे की आपण जज नाही करायला Right, पाहिजे. right. म्हणजे बऱ्याच वेळेला माझ्याकडे पण जेव्हा म्हणजे माझे जे फॉलोअर्स वगैरे रिच आउट करतात की आमच्या मुलाला स्क्रीनची सवय वगैरे लागली, तेव्हा माझा 100% असं की मी नाही तुम्हाला जज करणार, पण तुम्ही हे दाखवतायत काय म्हणतात त्याला, इनिशिएटिव्ह घेतात की आता मला त्याच्यापासून दूर जायचं आहे, Right. ही पण खूप कौतुकास्पद गोष्ट हो, आहे हो, हो, वगैरे. हो. खरंच आहे. त्यामुळे म्हणजे असं तरी थोडं पेरेंट्स कडे ना थोडं आपण नॉन जजमेंटल वेनी त्यांच्यासोबत बिहेव Yes. केलं तरी सुद्धा पेरेंट्सवरचा लोड थोडा कमी होतो. होईल. खरं मी पण हे ऑब्झर्व केलेलं आहे. म्हणजे मी तर एवढाच निरोप देत असते आईला स्पेसिफिकली की तू टेन्शन नको घेऊ. ओके. तू आणि तू जे करते solution ती छान 100% करतेय. करते Yes, आणि of तू course. तू आई best. झालीये. हां, That exactly. is like so very big thing. त्याच्यामुळे तू करशील, छान करशील छान आणि करशील. गोष्टी होतील वर्कआउट. एक्झॅक्टली. चुकलं तर ऍक्सेप्ट करूया Right. आणि त्याला दुरुस्त करायची तयारी ठेवूया, बस Right, तेवढं right. जरी असलं तरी इनफ आहे. खरंच. सो थँक्यू सो मच. Thank आपण you. खूप गप्पा मारल्या Yes. आणि इट वॉज व्हेरी नाईस की तू एवढे छान एक्सपिरियन्सेस शेअर केले. आणि ऑफकोर्स 100% जितक्या आई वडील आजी आजोबा हा पॉडकास्ट बघणार आहे सगळ्यांना ह्यातनं हेल्प होईल. प्लॅनिंग कसं करायचं, कशा गोष्टी वर्कआउट करायच्या. आणि म्हणजे अवघड आहे पण इम्पॉसिबल नाही. इम्पॉसिबल नाही आहे. सो
थँक्यू सो Thank मच. येस. सो आजचा जो पॉडकास्ट आहे तर ह्यातनं म्हणजे जो आपल्याला मेन उद्देश होता की खाणं, सवयी आणि एक आई आणि कुटुंब ह्या सगळ्या गोष्टी कशा सोप्या करू शकते, हे ह्या पॉडकास्टमध्ये दाखवायचा उद्देश होता. की जशी आपण मुग्धा जिला भेटलो, की जी आई आहे, जी कामही करते म्हणजे वर्किंग आहे, प्लस कॉन्टेंटही क्रिएट करते आणि सगळ्या गोष्टी होत आहेत मॅनेज. तर मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा यातनं इन्स्पिरेशन घ्याल. सो थँक्यू सो मच तुम्ही माझा पॉडकास्ट बघितल्याबद्दल. थँक्यू.